पवित्र शास्त्र बाइबल वाचन कार्यक्रम मत्ती शुभवर्तमान अध्याय 24 मराठी। मत्ती शुभवर्तमान अध्याय 24। मत्ती शुभवर्तमान अध्याय 24। मंदिराची धूळदाण व युगाची समाप्ती याविषयीचे येशूचे भविष्य। मंदिराची धूळदाण व युगाची समाप्ती याविषयीचे येशूचे भविष्य। मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवावयास जवळ आले। तेव्हा येशू त्यास म्हणाला, हे सर्व तुम्ही पाहता ना? मी तुम्हास खचित सांगतो, पाडला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही। तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याकडे एकटे येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हास सांगा। येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून जपा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व बहुतांश फसवतील। तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल, तेव्हा सांभाळा, घाबरू नका, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही। कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील, पण सर्व वेदनांचा हा प्रारंभ आहे। तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील। त्यावेळी बहुत अडखळतील व एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील। पुष्कळसे खोटे संदेष्टे होतील व बहुतांश फसवतील आणि अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल, परंतु शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल। सर्व राष्ट्रास साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवतील, तेव्हा शेवट होईल। दानियेल संदेष्टाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल। वाचणाऱ्याने हे ध्यानात आणावे। तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे, जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातील काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये, आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र नेण्याकरता माघारे येऊ नये। त्या दिवसात गरोदर व स्तन पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांचे दुःख फारच होणार। तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्बात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा, कारण जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट त्या काळी येईल। आणि ते दिवस थोडे केले गेले नसते तर कोणत्याही मनुष्याचा निभाव लागणार नसता, म्हणून निवडलेल्यासाठी ते थोडे केले जातील। त्यावेळेस कोणी तुम्हास म्हणेल, पहा, ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे, तर खरे मानू नका, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे होतील व अशी मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील की साधेल तर निवडलेल्यास देखील फसवतील। पहा, मी हे अगोदरच तुम्हास सांगून ठेवले आहे। यास्त कोणी तुम्हास म्हणेल, पहा, तो अरण्यात आहे, तर तिकडे जाऊ नका। तुम्हास म्हणतील, पहा, तो आतल्या खोल्यात आहे, तर खरे मानू नका, कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेस चमकते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल। जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील। त्या दिवसातील संकटामागून लागलेच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पतन पावतील व आकाशातील बळे डळमळतील। तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात दिसेल। मग पृथ्वीवरल्या सर्व जातीचे लोक शोक करतील। ते मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील।
करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतास पाठवेल आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्यास चारही दिशाकडून जमा करतील. जागृतीची आवश्यकता. अंजिराच्या झाडावरून दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल होऊन पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे असे तुम्ही समजता. तसेच या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दारानजदीक आहे असे समजा. मी तुम्हास खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी ही नाही तशी होतील, परंतु माझी वचने नाही तशी होणारच नाही. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाही नाही, पित्याला मात्र ठाऊक आहे. नोहाच्या दिवसातल्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा नौकेत जाईपर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघातून एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोघीतून एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. यास्त जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखी हे समजा की अमुक प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागा राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. यास्तव तुम्हीही सिद्ध व्हा, कारण तुम्हास वाटत नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. विश्वासू व दुष्टदास यांचा दृष्टांत. आपल्या परिवाराला यथाकाळी खावयाला देण्यास ज्याला धन्याने त्याजवर नेमले असा विश्वासू व बुद्धिमान दास कोण? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमेल. परंतु आपला धनी येण्यास विलंब लागेल असे आपल्या मनात म्हणून एखादा दुष्ट दास आपल्या सोबतीच्या दासास मारू लागेल व झिंगलेल्या बरोबर खाईल पिईल, तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला माहित नाही अशा घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला कापून काढील व ढोंग्यांना द्यावयाचा वाटा त्याच्या पदरी बांधील. तेथे रडणे व दात खाणे चालेल.